दहीहंडीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि ह्याच उत्सवामध्ये तरुणांचा उत्साह जो आहे तो आपल्याला शिगेला जाताना पाहायला मिळतो आणि याच तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुंबईमध्ये विशेषतः राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं जातं। मोठमोठ्या बक्षिसांचा देखील वर्षाव त्यांच्यावरती होतो आणि याच तरुणांना आकर्षित करण्यासाठी ज्या पद्धतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं त्याच पद्धतीने एक आठवडा अगोदरच जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कारण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ठिकठिकाणी तरुणांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन होणार असल्याची माहिती आहे। आपण वरळी परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी बॅनरबाजी करताना पाहायला मिळते। विशेषतः भाजपनं जे आहे ते या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळते, कारण की गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी जे आहेत ते जांभोरी मैदानात भाजपच्या वतीनं जे आहे ते दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं। खरं तर दहीहंडीचा उत्साह जो आहे तो तरुणांचा उत्साह आपल्याला शिगेला जाताना पाहायला मिळतो आणि याच वरळी मतदारसंघामध्ये जे आहे ते आदित्य ठाकरे यांचा खरं तर हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये जांभोरी मैदानात भाजपच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जे आहे ते ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे आणि तरुणांना कुठेतरी आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि याच पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी बॅनरबाजी त्याचसोबतच दहीहंडीचं विशेष नियोजन जे आहे ते नियोजन ठिकठिकाणी करताना पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे वरळीतील जांभोरी मैदानामध्ये जे आहे ते भाजपच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या पक्षांकडून म्हणजे शिंदेची शिवसेना असेल त्यासोबत ठाकरेंची शिवसेना असेल यांच्या वतीनं ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कालचा रविवार होता आणि रविवारच्या दिवशी देखील सराव शिबिरांचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि याच दिवशी देखील तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो राजकीय पक्षाकडून झालेला आपल्याला पाहायला मिळाला। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।